नमस्कार. श्री कृ. म. बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 13व्या प्रकरणातलं 6वं सूत्र वाचायला घेतो आहोत. स्वपतो नास्ति मे हानिहि सिद्धिर्यत्नवतो न वा नाशोल्लासौ विहायास्मदः मासे यथा सुखम. अनुवाद: झोपल्यामुळे माझं काही नुकसान नाही किंवा प्रयत्न केल्यामुळे मला कोणतीही सिद्धी प्राप्त होणार नाही असंही नाही. त्यामुळे नुकसान आणि लाभ या दोघांना सोडून मी सुखपूर्वक स्थिर आहे. विवेचन: राजा जनक म्हणतो की माझी सारी कर्म आता स्वभावानुसार होत आहेत. ती आपोआप होत आहेत. निसर्गाच्या विरुद्ध कोणतंही कर्म मी करत नाही आणि होत नाही. आता मला झोपल्यामुळे काही नुकसान होत नाही. झोप लागणं हा स्वभाव आहे म्हणून मी झोपून जातो. स्वभावाच्या विरुद्ध मी जागत नाही. झोपल्यामुळे माझं नुकसान होईल असा मी विचार करत नाही. काम बिघडेल, काम होणार नाही, नुकसान होईल, हानी होईल असे विचार करत नाही किंवा प्रयत्न केल्यामुळे मला कोणती सिद्धीही मिळणार नाही. लाभ, हानी, नफा, तोटा आणि त्यासाठी उद्देश निश्चित करणं हेच साऱ्या अशांतीचं मूळ कारण आहे. ज्ञानी त्याच्या पलीकडे निघून जातो आणि परमशांती प्राप्त करतो. या उलट प्रापंचिक व्यक्ती त्यातच अडकून नेहमी दुःखी, त्रासलेली आणि चिंताग्रस्त राहते. सूत्र 7. सुखादिरूपा नियमम भावेश्वालोक्य भूरिशः शुभाशुभे विहायास्मदः मासे यथा सुखम. अनुवाद: अनेक प्रकारच्या स्थितीमध्ये सुख वगैरेची अनित्यता वारंवार पाहून आणि शुभ आणि अशुभ दोन्हीही सोडून मी सुखाने स्थिर आहे. विवेचन: अज्ञानी माणसाला सारं जग दुःखमय भासतं. त्याला जगात सर्वत्र दुःखच दुःख दिसतं. सुख त्याला दिसतच नाही. कारण दुःख अधिक मोठी करून पाहण्याची आणि सुख छोटी समजण्याची त्याला सवयच लागली आहे. त्याच्या दृष्टीमुळे त्याला जे दुःख दिसतं त्याबद्दल तो समाजाला किंवा ईश्वराला दोष देतो. दुःख कमी व्हावी, सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून तो अनेक प्रकारची चांगली वाईट कामे करतो. दुसऱ्याला दुःख देऊनही स्वतःला सुख मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु राजा जनक म्हणतो की मी अनेक जन्मात आणि अनेक प्रकारच्या परिस्थितीत अनुभव घेतला आहे की दुःख जशी कायमच राहत नाहीत तशी सुखसुद्धा कायमची राहत नाहीत. ती दोन्हीही अनित्य आहेत. सुखसुद्धा नष्ट होणारी आहेत. शाश्वत असं सुख या ऐहिक जगात नसतंच. हा सृष्टीचा नियम आहे. मला आत्मानंदाची प्राप्ती झाली कारण मी या शुभ किंवा अशुभ सुखाच्या इच्छेने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माच्या पलीकडे केवळ आपल्या स्वभावात नैसर्गिकरित्या सहजपणे स्थिर आहे. अज्ञानी या द्वंद्वाच्या आणि द्वैताच्या संघर्षात सापडून नेहमी दुःखी आणि मानसिक ताणतणावाखाली जगतो. याउलट त्या दोघातून मुक्त होऊन ज्ञानी आत्मानंदी विलीन होऊन सुखाने जगतो. हीच मोक्षाची किंवा निर्वाणाची अवस्था होय. प्रकरण 14. साक्षी पुरुषाचं ज्ञान झाल्यावर मुक्तीची चिंता नष्ट होते. सूत्र 1. प्रकृत्या शून्यचित्तो य प्रमादा भदाव भावनः निद्रितो बोधित इव क्षीणसंसरणो ही सहा. अनुवाद: राजा जनक म्हणतात, जो पुरुष स्वभावाने शून्य चित्त आहे परंतु केवळ प्रमाद म्हणून विषयसंग करतो आणि निद्रेत सुद्धा जागरूक असतो तो पुरुष संसारातून मुक्त आहे. विवेचन: 12व्या आणि 13व्या प्रकरणात राजा जनक अनुभूतीचं वर्णन करताना सांगतो की आत्मा केवळ जाणून घेतल्यामुळे सिद्धी प्राप्त होत नाही तर त्याची प्राप्त करून घेणं हीच सिद्धी आहे. हाच परमपुरुषार्थ आहे. उपलब्धी प्राप्त झाल्यावर चित्ताची चंचलता पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी त्या उपलब्ध प्राप्तीमध्येच विलीन होऊन राहिलं पाहिजे, ज्यामुळे अनेक जन्माच्या संस्कार स्वरूप वासनेच्या बीजांचा पूर्ण नाश होऊ शकेल. जेव्हा हे बीजच नाश होईल तेव्हाच कैवल्य पदाची प्राप्ती होऊ शकेल. असा पुरुष सर्वत्र तोच एकत्वरूपी आत्मा पाहतो. तीच आत्मज्ञानी स्थिती आहे. या प्रकरणात राजा जनक मुक्तीचं वर्णन करतात. अर्थातच ही मुक्ती आत्मज्ञानानंतरची स्थिती आहे. आत्मज्ञानी माणसात सुद्धा जर एखादी इच्छा किंवा वासना केवळ बीज रूपाने जरी शिल्लक राहिली तर संधी आल्यावर त्या बीजापासून पुन्हा वासना प्रकट होऊ शकते.
या बीजाचा नाश हीच मुक्ती. राजा जनक म्हणतो की आत्मस्वरूपी लीन झालेला ज्ञानी स्वभावाने शून्य चित्त असतो. त्याच्या मनातील सर्व कामना, वासना आणि संस्कारजन्य तरंग शांत होऊन चंचलता पार नष्ट झालेली असते. आता त्यात संकल्पामुळे किंवा इच्छेमुळे कोणताही अडथळा येत नाही, अशी कमालीची शांत अवस्था असते. अशी स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष सदैव जागृत असतो. झोपेत सुद्धा शरीराचे सर्व अवयव झोपी जात नाहीत. शरीराच्या प्राणदायी क्रिया यथावत सुरू राहतात. झोपेत सुद्धा श्वासोश्वास, रक्ताचं अभिसरण, हृदयाचं आकुंचन प्रसरण आणि मन सुद्धा कार्यरत असतं. मेंदूचा काही भाग झोपी जातो, पण त्याही वेळेला चेतना जागृत असते, ती झोपी जात नाही. झोपणं हा चेतनेचा स्वभाव नाही. म्हणून राजा जनक म्हणतात की मी आत्मस्वरूप असल्यामुळे झोपलेला भासत असलो तरी माझी चेतना शक्ती जागृत असते. मी सदैव जागृत असतो. शरीर झोपी जातं, आत्मा कधीच झोपत नाही. याप्रमाणे आत्मस्वरूप असलेला योगी पुरुष मुक्त अवस्थेत असतो. अशा पुरुषाचं स्वाभाविक कर्म सतत होत असतं, पण ते केवळ स्वभाव म्हणून. अशा पुरुषाने प्रापंचिक किंवा अन्य विषयांचा विचार केला तर तो वासना किंवा आसक्ती म्हणून नसतो, तर केवळ स्वभावाचा प्रसाद म्हणून होय. स्वइच्छेने करायची कामं तर असा आत्मज्ञानी पुरुष करतच नाही, कारण तो आता करता नसतोच. त्यामुळे त्याचं कर्म संचित साठत नाही. आणि जे पूर्वीचं कर्म संचित आहे ते सुद्धा आत्मज्ञानामुळे नष्ट होतं, कारण कर्माचा संबंध मनाशी आहे आणि मनच अस्तित्वात राहिलं नाही म्हणजे कर्माचा आपोआप क्षय होतो. परंतु ज्या प्रारब्ध कर्मामुळे हे शरीर आणि जीवन प्राप्त झालं आहे ते मात्र आत्मज्ञान झाल्यावर सुद्धा भोगावंच लागतात. ते भोगल्याशिवाय मुक्ती नाही. म्हणून आत्मज्ञानी माणसाला सुद्धा शेष म्हणजे शिल्लक राहिलेल्या प्रारब्ध कर्माचे भोग भोगावे लागतात, तेव्हाच मुक्ती मिळते. जर त्यांचा भोग केला नाही तर ते न भोगलेलं कर्म पुन्हा आपला प्रभाव दाखवतात. म्हणून जनक राजा म्हणतो की मी आता विषयांशी संबंधित कर्म वासनेमुळे न करता प्रमादवश प्रारब्ध म्हणून करतो. या जन्मात जे भोग मला सक्तीने भोगायचे आहेत ते ईश्वराच्या योजनेनुसार भोगायचे आहेत म्हणून ते भोगतो, पण त्यातल्या अहंकारयुक्त कर्तेपणातून मी मुक्त आहे. सूत्र 2. क्व धनानी क्व मित्राणी क्व मे विषय दस्त्यवः क्व शास्त्र क्वच विज्ञानम यदा मे गलिता स्पृहा. अनुवाद: माझी स्पृहा म्हणजे इच्छाच नष्ट झाली असल्यामुळे आता माझ्यासाठी कुठलं धन, कुठले मित्र, कुठले विषय, कुठलं शास्त्र आणि कुठलं ज्ञान. विवेचन: आत्मज्ञानाच्या सुखाचा अनुभव नसल्यामुळे मनुष्य शारीरिक मानसिक सुखाच्या प्राप्तीसाठी विषयांकडे, वासनांकडे आकर्षित होऊन कर्मप्रवृत्त होतो. हे विषयच त्याला सुख देऊ शकतात असा त्याला भ्रम झालेला असतो. पण हे विषय आणि त्यापासून मिळणारं सुख हे दोन्हीही अनित्य असतात. ज्ञानी माणूस तर शाश्वत सुख प्राप्त करतो, मग त्याचं या अनित्य आणि क्षणभंगूर अशा विषय सुखात मन रमत नाही. ह्या गोष्टी प्राप्त करण्याची त्याची इच्छाच नष्ट होते. सर्वश्रेष्ठ अशी बाब प्राप्त झाल्यावर क्षुद्र बाबींची कोण इच्छा करेल? धन, मित्र, विषयभोग, शास्त्र, ज्ञान हे सर्व मनुष्याच्या वासनापूर्तीची साधनं आहेत. जोपर्यंत मनात वासना शिल्लक आहे तोपर्यंत या गोष्टी मूल्यवान, उपयुक्त आणि महत्त्वाच्या आहेत असं वाटतं. अशा गोष्टीत स्वारस्य वाटतं. हे जीवन आणि जग म्हणजे केवळ वासनेची स्पर्धा आहे. मनुष्य ह्या वासनांमुळे सतत धावत राहतो, पण अतृप्तच राहतो. मृत्यू येतो तो सुद्धा अतृप्त वासनांसह. त्यामुळे पुन्हा नव्या जन्मात धावावं लागतं. या वासना केवळ अनेक जन्मात सुद्धा शांत होत नाहीत. म्हणून जगाला मृगजळ म्हटलं आहे. ही एक खोटी स्पर्धा आहे जिच्यामध्ये उपभोगाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा अतृप्ती कायमच राहते. अशी वासनारूपी इच्छा, स्पृहा केवळ जगातल्या वस्तूंचीच नसते तर धर्माची सुद्धा असते. पण सर्व इच्छा संपल्यावरच मनुष्य शून्यचित्त होतो. ही शून्यचित्त अवस्था म्हणजेच आत्मज्ञान आहे आणि परमात्म्याचं निवासस्थान आहे. जनक राजा म्हणतो, माझी इच्छा संपली, मी शून्यचित्त झालो. आता वासनेचे तरंग निर्माण होत नाहीत, मन आंदोलित होत नाही. म्हणून माझ्यासाठी धन, मित्र, विषय, घर फार काय, पण शास्त्र आणि ज्ञानसुद्धा अर्थहीन झालं आहे. आता माझ्यासाठी या गोष्टी निरर्थक झाल्या आहेत. या सर्वांमुळे आत्म्याला काहीच तृप्ती मिळत नाही. या गोष्टी केवळ शरीर
मन आणि अहंकार यांच्या तृप्तीसाठी असतात आणि त्यामुळे मनुष्य आत्मानंदाच्या श्रेष्ठ प्राप्तीपासून वंचित राहतो. मी आता हा सर्वश्रेष्ठ आत्मानंद प्राप्त करून शून्य चित्त होऊन सुखाने स्थिर आहे. सूत्र 3. विज्ञाते साक्षी पुरुषे परमात्मानी चेश्वरे नैराश्ये बंधमोक्षे च न चिंता मुक्तये मम. अनुवाद. साक्षी पुरुष म्हणजे ब्रह्म, परमात्मा, ईश्वर, आशा मुक्ती आणि बंधन मुक्ती जाणून घेतल्यावर आता मला मुक्तीची कोणतीही काळजी नाही. विवेचन. सर्व सृष्टीचं कारण आणि आधार एकच चैतन्य सत्ता आहे आणि त्या चैतन्यालाच अध्यात्माने ब्रह्म म्हटलं आहे. हे ब्रह्म सत्य आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि त्याचंच वर्णन साक्षी पुरुष या शब्दांनी केलं आहे. सृष्टीतले सर्व प्रकारचे पशु, प्राणी, वनस्पती, दगड, सर्व चेतन आणि सर्व अचेतनाचे आकार प्राकार हे या ब्रह्म किंवा चैतन्य शक्तीचंच रूप आहे. ब्रह्मापेक्षा वेगळं असं काहीच अस्तित्वात नाही. सर्व प्राण्यात अंतर्यामी तेच चैतन्य आहे, तेच ब्रह्म विद्यमान आहे. तोच व एकच आत्मा आहे. देह, इंद्रिय आदीच्या संयोगाने तोच आत्मा विद्यमान आहे. हा आत्मा जीव आहे. जीवाचा आणि ब्रह्माचा संबंध अभेद्य आहे व त्याचाच उपदेश गुरु आपापल्या शिष्यांना करत असतात. अयम आत्मा ब्रह्म, हे ब्रह्मच आत्मा आहे. तत्वमसी, तू ते आत्मा तत्व आहेस. ते म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्म, तू म्हणजे जीव. हा जीवच आत्मा आहे. ही महावाक्य आहेत. या महावाक्यांमुळे जीव आणि ब्रह्म यांच्या अभेद्य नात्याचा बोध होतो. शिष्याला याचा बोध झाल्यावर तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे. ब्रह्म हे सर्वज्ञ आहे तर जीव अल्पज्ञ आहे. ह्या अल्पज्ञ स्वरूपात जे चेतनत्व आहे तेच आत्मा आहे आणि तेच ईश्वर आहे. चेतन अवस्थेत दोघांचा संबंध अभेद्य आहे. या अभेद्य संबंधाचं ज्ञान ज्याला झालं तो मुक्त आहे. त्याला मुक्तीची साधना करावी लागत नाही आणि त्याला त्याची चिंताही नसते. यामुळे जनक राजा म्हणतो की या शरीरात स्थित असलेला हा साक्षी पुरुषरूपी जीव हा आत्मा आहे. ज्याला या साक्षी पुरुषरूपी आत्म्याचं ज्ञान झालं त्याला त्या परमात्म्याचं म्हणजेच ईश्वराचंही ज्ञान आपोआप होतं. आत्मा अल्पज्ञ आहे आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. ईश्वरालाच परमात्मा म्हटलं आहे. सर्वज्ञातेच्या ऐश्वर्यामुळे परमात्म्याला ईश्वर म्हटलं आहे. म्हणूनच हा साक्षी पुरुष म्हणजे आत्मा आणि परमात्मा म्हणजे ईश्वर यांच्यात अभेद्य संबंध आहे. ज्याला या अभेद्य संबंधाच्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे त्याला आशा, निराशा किंवा बंधनातून मुक्ती याची चिंता राहत नाही. जनक राजाला हा साक्षात्कार झाल्यामुळे, अभेद्य संबंध जाणता आल्यामुळे तो आशारहित आणि बंधनमुक्त झाला. म्हणून त्याला आता मुक्तीचीही चिंता उरलेली नाही. राजा जनक म्हणतो की मुक्त तर मी होतोच. बंधनाचा जो भ्रम होता तो नाहीसा झाल्यामुळे मी आता पूर्ण शांत स्थितीत आहे. आत्मा आणि परमात्म्यामधील अभेद्य संबंध हे या सूत्राचं सार आहे. ज्ञानाची ही सर्वोच्च अवस्था आहे. जे या दोघात भेद असल्याचं मानतात, परमात्म्याला आत्म्यापेक्षा वेगळं मानतात, ते सारे द्वैतवादी धर्म आहेत. जो अन्य आत्म्यापेक्षा दुसऱ्या आत्म्याला वेगळा समजतो तो प्रत्यक्षात फक्त जीवाचीच व्याख्या किंवा वर्णन करत असतो. त्याला चेतन आत्म्याचं ज्ञानच झालेलं नाही. राजा जनक म्हणतो की हा अद्वैताचा अनुभवच ज्ञानाची अंतिम आणि सर्वश्रेष्ठ अनुभूती आहे. सूत्र 4. अंतविकल्पशून्यस्य बहिः स्वच्छंदचारिणः भ्रांतस्येव दाशास्तास्तास्ता दृश्या एव जानते. अनुवाद. ज्या पुरुषाच्या अंतर्यामी कोणतीही शंका म्हणजे पर्यायी विचार नाही आणि बाह्यता जो भ्रमिष्ट भासणाऱ्या व्यक्तीप्रमाणे स्वच्छंद आहे, अशा पुरुषाच्या वेगवेगळ्या स्थितीचं मर्म आणि अर्थ त्या स्थितीला पोहोचलेलाच जाणू शकतो. विवेचन. आत्मज्ञानी पुरुष स्वच्छंद असतो. सत्य, असत्य, नित्य, अनित्य, क्षणिक, शाश्वत या सर्व बाबींचं त्याला ज्ञान झाल्यामुळे तो सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंद आचरण करतो. तो कोणाचंही बंधन जुमानत नाही, पण स्वविवेकाने जगतो, स्वाभाविकपणे जगतो. त्याचं आचरण सदा निर्दोष असतं आणि तो बालकाप्रमाणे होऊन निष्पापपणे जगतो. कोणतीही गोष्ट करण्याची किंवा न करण्याची त्याची इच्छा आणि आग्रहच सुटून जातो.
त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा, वासना संपून जातात. त्याचं अंतःकरण सर्व इच्छा, आग्रह किंवा शंका मुळातून नाहीशा होतात. जणू तो विचारशून्य होतो. निर्णय आणि निवड करणं हा त्याचा स्वभावच उरत नाही. तो केवळ तटस्थपणे बघणारा साक्षीदार म्हणजे द्रष्टा असतो. पण बाहेर मात्र तो अन्य व्यक्तींप्रमाणे उठतो बसतो, तसंच वागतो. त्याचं खाणं पिणं, कपडे घालणं, उठणं बसणं वगैरे सर्व व्यवहार सामान्य व्यक्तीप्रमाणे सुरू असतं. तो सामाजिक नियमांचं आणि शासकीय नियमांचं सुद्धा पालन करतो. रस्त्यावर चालताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करतो. व्यावहारिक कार्य आणि शिष्टाचाराचं सुद्धा पालन करतो. तो काही समाजात विवस्त्र होऊन हिंडत नाही, अभद्र व्यवहार करत नाही, हास्यविनोद सुद्धा करतो. त्याचा बाह्य आचार सामान्य व्यक्तीप्रमाणेच असतो. त्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार सुद्धा नसतो. बाह्य अनुशासनापेक्षाही तो आत्मानुशासनाप्रमाणे जगत असतो. जणू त्याचं अंतर्मन मात्र फार बदलून गेलेलं असतं. त्याच्या अंतर्मनाची स्थिती कुणीच जाणू शकत नाही. जो त्या स्थितीला पोचला आहे तोच ते समजू शकतो. अज्ञानी माणूस ते जाणू शकत नाही. अज्ञानी माणूस त्याला सामान्य माणूस म्हणून समजतो. सर्वसामान्य माणसं कुणाचीही परीक्षा त्याचं शरीर, त्याचे कपडे, त्याच्या आचरणावरून करत असतात. पण ह्या तिन्ही बाबी मनुष्याचं खरं स्वरूप जाणण्याच्या कसोट्या होऊ शकत नाहीत. बहुरूपी आणि ढोंगी माणसं सुद्धा असे मुखोटे लावून वेगळ्या प्रकारचं वर्तन करतात. त्यांचं खरं स्वरूप वेगळंच असतं, पण बाहेर दाखवण्यासाठी ते वेगळ्या प्रकारचं नाटक करतात. आत विष आहे, पण बाहेर अमृताप्रमाणे गोड बोलतात. त्यात दुष्टपणा आहे आणि बाह्यता मात्र आत दुष्टपणा आहे, पण बाह्यता मात्र सहिष्णुतेचा उपदेश करतात. आत हिंसावृत्ती आहे, पण गळ्यात अहिंसेची पाटी घालून हिंडतात. आत तर चार्वाकाचे विचार आहेत, पण बाह्यता मात्र अद्वैत तत्वज्ञानाच्या गप्पा मारतात. बाह्य आचरणावरून माणसाची परीक्षा करण्याचं काम अज्ञानी माणसं करतात. ज्ञानी ही चूक करत नाहीत. म्हणूनच अष्टवक्र स्वामीजींनी बाह्य आचरणावरून माणसाचं मूल्यमापन करणाऱ्यांना चांभाराची उपमा दिली होती. कारण चांभार केवळ कातड्याचंच परीक्षण करू शकतात. ज्ञानी बाह्य आचरण नव्हे तर ज्ञानाची खोली पाहतात. राजा जनक म्हणतात की ज्ञानी माणसाच्या स्थितीचं मूल्यांकन दुसरा ज्ञानी माणूसच करू शकतो, कारण त्यालाच त्या स्थितीचा अनुभव असतो. अज्ञानी ते जाणू शकत नाहीत. काही वेळा ज्ञानी पुरुष भ्रम झाल्याप्रमाणे राहतो, वागतो, जसं काही त्याला काहीच कळत नाही. तो स्वच्छंदपणे वेगळे वेगळे व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीने करतो. म्हणून त्याच्या बाह्य आचरणावरून त्याची महत्ता जाणणं अवघड असतं. कृष्णचरित्राचं रहस्य यामुळेच लोकांना समजू शकलं नाही. कधी कृष्णाने लोणी चोरलं तर कधी रास खेळत होता, बासरी वाजवत होता आणि युद्धही करायला प्रेरणा देत होता, कपट कारस्थान करत होता आणि गीतेचा उपदेशही सांगत होता. हे सर्व बाह्य आचरण आहे. त्यावरून कृष्णाचं परीक्षण केलं तर निर्णय चुकणारच. आचरण बदलल्यामुळे ज्ञानप्राप्ती होत नाही. आचरण हे तर ज्ञानाच्या सावलीसारखं आहे. ज्याचं अंतर्मन शुद्ध आहे त्याचं बाह्य आचरण सुद्धा आपोआप शुद्ध होत जातं. ते तसं मुद्दाम करावं लागत नाही. आचरणात सुधारणा करणं हे सामाजिकदृष्ट्या आवश्यकच आहे. त्याची सामाजिक उपयोगिता आहे, परंतु त्यामुळे आत्मज्ञान होत नाही. प्रकरण 15. भोगाची अभिलाषा असणाऱ्यांसाठी हा तत्वबोध त्याज्य आहे. सूत्र 1. यथा तथोपदेशेन कृतार्थः सत्वबुद्धिमान आजीममपि जिज्ञासुः परस्तत्र विमुह्यति. अनुवाद. अष्टवक्र स्वामींना विश्वास वाटू लागला की राजा जनकाला भ्रांती झाली नसून खरोखरीच आत्मबोध झाला आहे. म्हणून या आत्मज्ञानाचं समर्थन करीत मुनिश्रेष्ठ म्हणतात, सात्विक बुद्धीचा पुरुष थोड्याशा उपदेशाने कृतार्थ म्हणजे आत्मज्ञानी होतो. असत्य बुद्धीचा पुरुष आजीवन ज्ञानासाठी उत्सुक म्हणजे जिज्ञासू असूनही तो केवळ भोगाच्या मोहातच अडकून राहतो, ज्ञानी होत नाही. विवेचन. राजा जनकाला झालेल्या आत्मज्ञानाची पुष्टी करण्यासाठी पुन्हा उपदेश करीत मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी या सूत्रात सांगतात की सात्विक बुद्धीच्या पुरुषाचं अंतःकरण शुद्ध असतं. त्यामुळे अल्पशा उपदेशाने त्याला आत्मज्ञान होतं. पण वासनायुक्त रागद्वेष, अहंकार, लोभ, घृणा यांनी ज्याचं अंतःकरण भरलं आहे त्याच्या नशिबी मनाचे विकार आणि मोह येणार. त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होण्यातच अनेक जन्म खर्च होतात. म्हणून असत्य बुद्धीचा माणूस ज्ञानासाठी आयुष्यभर उत्सुक असूनही
मोहामुळे आत्मज्ञानापासून वंचित राहतो. त्याची जिज्ञासा केवळ बौद्धिक स्तरावरची असते. तो धर्म आणि अध्यात्म याचं ज्ञानसुद्धा बौद्धिक पातळीवर करून घेऊ इच्छितो. बौद्धिक आकलन पद्धतीत तर्क, कुतर्क, वितर्क निर्माण होतात. काही अन्य क्षेत्रातल्या माहितीच्या आधारावर असा मनुष्य अध्यात्मात कुठे विरोध शोधून काढतो तर कुठे साम्य शोधतो. याप्रमाणे अध्यात्म जे आत्म्याचं बोध करून देणारं शास्त्र आहे, त्यातील सत्यसुद्धा तो बुद्धीच्या आधाराने शोधत असल्यामुळे आणि बुद्धी ही भेद निर्माण करणारी असल्यामुळे तो पंडित होऊ शकतो, पण ज्ञानी बनू शकत नाही. बौद्धिक करामती आणि त्या पातळीवरील माहितीचाच त्याला अपार मोह होतो, ज्यामुळे सत्याच्या उपलब्धीपासून तो दूर राहतो. हे अध्यात्मशास्त्राचं ज्ञान बुद्धिनिरपेक्ष आहे. हा तर या परमचैतन्याचा अनुभव आहे आणि तो फक्त ध्यानाद्वारे, समाधीद्वारे किंवा बोधामुळे प्राप्त होतो. काही अन्य पद्धतीसुद्धा आहेत, पण या सर्व पद्धतीची एक महत्त्वाची पूर्वशर्त आहे आणि ती म्हणजे अंतःकरण सात्विक असणं, निर्मळ असणं. मुमुक्षु व्यक्तीच या ज्ञानप्राप्तीसाठी लायक असते, केवळ जिज्ञासू नव्हे. आत्मज्ञान काही केवळ साधना नाही. अज्ञानाचं जे आवरण आहे ते काढून टाकण्याची गरज आहे आणि त्यासाठीच फार वेळ लागतो. याच अज्ञानामुळे बुद्धीची स्थिरता होऊ शकत नाही. साधनेद्वारा केवळ सत्वबुद्धी प्राप्त होते. त्यानंतर गुरुच्या उपदेशाने तत्वबोध होतो. हे साधनेचं आणि तत्वबोधाच्या प्राप्तीचं रहस्य आहे. सूत्र 2. मोक्षो विषय वैरस्यम बंधो वैषयिको रसः एतावदेव विज्ञानम यथेच्छसी तथा कुरु. अनुवाद: विषयांबद्दल अनासक्त होणं हाच मोक्ष आहे. विषयात स्वारस्य हेच बंधन आहे. एवढंच विज्ञान आहे. तू इच्छा असेल तसं कर. विवेचन: तत्वबोधाचा उपदेश लायकी संपादन केलेल्या शिष्यालाच द्यायचा असतो. अधिकार नसलेल्या आणि लायकी नसलेल्याला हा उपदेश केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. उपदेश घेण्यास पात्र कोण आहे याचं स्पष्टीकरण या आधीच्या सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टवक्रांनी केलं आहे की ज्याची बुद्धी सत्वयुक्त आणि निर्मळ आहे तोच या ज्ञानाचा अधिकारी आहे, अन्य कुणी नव्हे. सात्विक बुद्धीची व्यक्तीच ह्या उपदेशाचा अर्थ जाणून तो आत्मसात करू शकते. तोच उत्तम आणि सर्वश्रेष्ठरित्या हा उपदेश स्वीकारू शकतो. चित्ताची शून्यावस्थाच माणसाला स्वीकार करायला योग्य पात्रता प्रदान करते. स्वच्छ काचेतच उत्तम प्रतिबिंब दिसू शकतं. पात्रतेची परीक्षा गुरु स्वतः करतो. शिष्य आपल्या पात्रतेचा कधी दावा करत नाही. मी एवढं तप केलं आहे, मी एवढे उपवास केले, मी जग सोडून दिलं आहे, मी वस्त्र राहिलो आहे, एवढ्या वेळी गायत्री मंत्राचं उच्चारण केलं आहे, एवढे तास रोज उपासना केली, एवढं दान केलं, एवढा त्याग केला, असं शिष्य कधीच म्हणत नाही. ह्या कारणामुळे मी या उपदेशाला पात्र झालो आहे, मला उपदेश द्या असं म्हणत नाही. जर शिष्याने पात्रता संपादन केली असेल तर गुरु ते ओळखून त्या सत्वबुद्धीच्या शिष्याला ज्याप्रमाणे अष्टवक्र स्वामींनी जनकाला दिला त्याप्रमाणे उपदेश देतो. जर राजा जनकाची मानसभूमी आधी तयार झालेली नसती तर मुनिश्रेष्ठ अष्टवक्रांनी त्याला हा तत्वबोध कधीच सांगितला नसता. मग त्यांनी राजा जनकाला साधना करायला सांगितलं असतं, मंत्रजप करायला सांगितलं असतं, अष्टांग योग सांगितला असता, उपासना सांगितली असती. पण राजा जनकाला त्याची आवश्यकता नव्हती. राजा जनकाची मानसिक भूमी आधीपासूनच तयार होती. म्हणून उपदेश करताच तत्क्षणी घटना घडली आणि जनकाला आत्मज्ञान प्राप्त झालं. अष्टवक्रांनी नंतर वेगवेगळे प्रश्न विचारून त्याची परीक्षा घेतली आणि राजा जनकाला खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त झालं असल्याची खात्री करून घेतली. आता या प्रकरणात गुरु दीक्षांत स्वरूपात आशीर्वादात्मक प्रवचन करत आहेत की तुला आत्मज्ञान झालं, तू मुक्त झालास, आता तू सुखाने राहा. अल्प शब्दात उपदेशाचं सार सांगून टाकलं. असा उच्च तत्वज्ञानाने परिपूर्ण असणारा गुरु शिष्यांचा संवाद अध्यात्माच्या क्षेत्रात अद्वितीय आहे. अष्टवक्राचं सूत्र हे साधना सूत्र नसून सिद्धी प्राप्त झाल्यानंतरचा अंतिम उपदेश आहे. तो आरंभ नसून दीक्षांत आहे. अष्टवक्र मुनी महाराज सांगतात की मोक्ष ही काही वस्तू नाही किंवा एखादं ठिकाण नाही की जिथे पोचता येतं. कोणत्याही प्रकारचा भोग नाही, कोणताही आनंद देईल असा रस नाही, याची कोणतीच साधना नाही, याची कोणतीच उपासना नाही. न तो स्वर्गात आहे, न तो तपश्चर्येच्या शिलाखंडावर.
विषय वासनातून पूर्णपणे विरक्त होणं हाच मोक्ष आहे. विषयांचं ज्याला स्वारस्य आहे त्याच्यासाठी सारं जग अस्तित्वात आहे. त्याचं कारण मन आहे. म्हणून मनच बंधनाचं आणि मुक्तीचं कारण आहे. हे मन जेव्हा विषय सुखात आसक्त होतं तेव्हा बंधन आहे, आणि ते या जगाचं असलं तरी त्याचं कारण मन आहे. उपनिषदात सांगितलं आहे की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोगो. हे मनच मनुष्याच्या बंधनाचं आणि मुक्तीचं पहिलं आणि शेवटचं मूल कारण आहे. हे मन जेव्हा विषय सुखातून विरक्त होतं तेव्हा मुक्ती मिळते. जग बंधन नाही. जगात राहणं, खाणं, पिणं, उठणं, बसणं किंवा अन्य व्यवहार करणं बंधन नाही, परंतु त्यात स्वारस्य घेणं, आसक्ती बाळगणं हे बंधन आहे. अष्टावक्र म्हणतात की हे एवढंच सर्व उपदेशांचं विज्ञानरूपी सार आहे. म्हणून हे जनका, तुला आता विरक्तीमुळे मोक्ष प्राप्ती झाली आहे. आता तुला जसं हवं तसं कर. आता तुझ्यासाठी या जगात आसक्तीचा कोणताच विषय उरलेला नाही. बीजच नाहीसं झालं. आता आसक्तीची शक्यताच उरलेली नाही. शरीरावर राख फासल्यामुळे, यज्ञधुनी पेटवल्यामुळे, जगाला शाप दिल्यामुळे, शरीराला कष्ट दिल्यामुळे, उपवास करण्याने, जेवताना कडुलिंबाची पानं खाल्ल्याने विषयाबद्दल विरक्ती निर्माण होत नाही. त्याचा मोक्षाशी काही संबंध नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.